विहिरीत पडलेल्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढत त्याला जीवदान देण्यात वन विभाग आणि गावकऱ्यांना यश आलं। मात्र विहिरीबाहेर येताच बिबट्याने पिंजऱ्याच्या लाकडी पट्ट्या तोडत धूम ठोकली। बिबट्याला विहिरीतून पिंजऱ्याच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले। बाहेर येताच बिबट्याने पिंजऱ्याच्या मागील बाजूस लाकडी पट्ट्या तोडून तो पिंजऱ्यातून पसार झाला। त्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे, मात्र तो सापडला नसल्याने वन विभागाचा भोंगळ कारभार उघड झालाय। एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने दहशतीचं वातावरण परिसरात निर्माण झालंय। कोपरगाव तालुक्यातील दशरथवाडीजवळ घनगाव वस्ती इथं शनिवारी सकाळी गौतम घनगाव यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचं आढळले होते। स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला व वन विभागाला या संदर्भात माहिती दिली। वन विभागाने रेस्क्यू टीम दुपारी 2 वाजता पोहोचवली। बिबट्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ गर्दी केली होती। पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने बाज टाकली होती। जीव वाचवण्यासाठी बिबट्या बाजीवर चढून बसला होता। गावकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाले। दुपारी 2 वाजता वन विभागाचे अधिकारी आले। त्यांनी बिबट्याला विहिरीतून काढण्याच्या रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडला। त्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात सुद्धा आले। पिंजरा विहिरी बाहेर काढण्यात आला त्यावेळी बिबट्या पिंजऱ्याच्या मागील बाजूस लावलेली लाकडी फळी तोडत पसार झाला। या घटनेने शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागाची ही चांगलीच तारांबळ उडाली आहे। वन विभागाकडे एवढा निकृष्ट दर्जाचा पिंजरा उपलब्ध असेल तर कोपरगावचे वन विभाग खाते बिबट्या पकडण्यात सक्षम आहे का असा प्रश्न गावकरी करत आहेत। यातून वन विभागाचा ढिसाळ कारभार उघड झालाय।